नमस्कार. नाशिक येथे कुंभ मेळाव्याच्या नावाखाली तपोवनातील जंगल नष्ट करण्याचं काम चालू आहे. लाखो वृक्षांची वृक्षतोड त्या ठिकाणी सुरू आहे आणि जे काही लोक विरोध करत आहेत त्यांना धर्माचं नाव सांगून त्या ठिकाणी विरोध करण्याचं काम चालू आहे. हा तोच हिंदू धर्म आहे ज्या हिंदू धर्मामध्ये राष्ट्रसंत जगद्गुरू तुकोबारायांनी वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे म्हणत वृक्षांचं महत्त्व त्या ठिकाणी प्राप्त केलेलं आहे. 4 वेद, 6 शास्त्र आणि 18 पुराणांमध्ये देखील अनन्य साधारण महत्त्व असं वृक्षाला दिलं गेलेलं आहे. वृक्ष म्हणजे साक्षात वृक्ष परमेश्वराचा अवतार होय अशा वाक्याची उपाधी वृक्षाला आहे. वृक्षाचं एवढं महान महत्त्व असताना देखील तुम्ही जंगलाच्या जंगल या ठिकाणी बेचिराग करतात आणि त्याला धर्माचं नाव तुम्ही देतात. प्रभू रामचंद्रांनी 14 वर्ष वनवास भोगला तरी देखील त्यांना एकही दिवस असं वाटलं नाही इथलं हे जंगल नष्ट करावं आणि इथे आपलं राज्य उभं राहावं. पण तो राक्षसी सूड तुमच्या मनामध्ये आहे. तुम्ही धर्माचं नाव घेऊन जंगलाच्या जंगल बेचिराग करायला निघालेत. पण त्या श्रीकृष्णांची नगरी आजही पाण्याखाली हजारो वर्षांपासून डुबलेली आहे. तरी श्रीकृष्णांना वाटलं नाही निसर्गाचा कोप म्हणून हा आपल्यावरती झालेला अन्याय आहे. तरीही श्रीकृष्णांनी त्या गोष्टीचा कुठेही मनामध्ये सूड घेतला नाही. पण तुम्ही नुसतं 2 दिवसाची सत्ता तुमच्याकडे आल्यानंतर तुम्ही देशामध्ये इतका हाकार माजवलेला आहे आणि त्याला धर्माचं स्वरूप देऊन तुम्ही जातीय तेढ निर्माण करण्याचं या देशामध्ये काम करत आहात. कुंभमेळाव्याच्या नावाखाली जंगलाच्या जंगल बेचिराग करायची आणि त्या तिथल्या जमिनी बिल्डरांच्या घशात घालायचा हा तुमचा प्रयत्न आता मोडून काढण्यासाठी एक नवी अशी फळी उभी राहील आणि येणारा काळ तुम्हाला माफ करणार नाही. हा इथला सर्वसामान्य माणूस असेल, या देशात जन्माला येणारा तरुण असेल, येणाऱ्या 50 वर्षानंतर जेव्हा ऑक्सिजन प्रदूषणच्या हाहाकाराने या विळख्याने देश जेव्हा असा खडबडून उठेल त्या दिवशी तुमच्यावर नेपाळ सारखी अवस्था इथला सर्वसामान्य माणूस केल्याशिवाय राहणार नाही. हीच अवस्था येत्या काळामध्ये होईल. जय श्रीराम.